नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत अशी कटाची आमटी. होळी आली आहे, पुरणपोळीसोबत कटाची आमटी तर हवीच. कटाची आमटी मोजक्याच साहित्यात होते, पण ती चवीला अतिशय अप्रतिम लागते. याआधी मी आपल्या चॅनलवर संपूर्ण पुरणपोळी थाळी, पुरणपोळी आणि आंबा पुरणपोळी या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण आमटीसाठी लागणारं वाटण तयार करूया. त्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये मी असा उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे. 8 ते 10 मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि कांदा हलका सोनेरी रंगावर छान असा परतून घेऊया. कांदा परतून झालाय. आता आपण यामध्ये पाव कप खोवलेलं ओलं खोबरं घालूया. तुम्ही सुकं खोबरं किसून घेतलं तरीही चालेल. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि सतत असं चमच्याने ढवळत राहून खोबऱ्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून घेऊया. कांदा खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पूर्णपणे गार करूया आणि मगच मिक्सरला लावून याचं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. गरजेनुसार त्यात थोडं पाणी घालायचं. सोबतच मी थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण वाटून घेणार आहे. कटाची आमटी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घेतलंय. यामध्ये आपण 1 टीस्पून राई घालायची. राई छान फुलू द्या. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम केलेली आहे. यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालूया. जिरं थोडंसं फुलू द्या आणि मग आपण यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्त्याची पानं मोठी होती म्हणून मी 2 तुकडे करून घातलेले आहेत. यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालूया. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. तेल गरम आहे. वाटणामध्ये आपण पाणी घालून वाटण वाटलंय. हातावर उडू शकतं. सावकाश ओतायचं आहे. आधी आपण वाटण तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि मग शिल्लक राहिलेलं सगळं वाटण यामध्ये काढून घेऊया. वाटण आपण फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि मग आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि 2 टीस्पून घरगुती लाल तिखट तिखटासाठी. आता आपण सगळे मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण घरातच कटाची आमटी करणार असू तर त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची गरज नाही आहे. मला थंबनेलला फोटो अगदी छान यायला हवा म्हणून मी यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. आता आपण मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. ज्या प्रमाणात आपण यामध्ये तेल घातलंय तेवढ्याच प्रमाणात मसाल्याला तेल सुटलेलं आहे. पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि मग आपण आता यामध्ये डाळीचा तयार कट घालूया. थोडा थोडा घालायचा, मिक्स करून घ्यायचा आणि मसाल्यामध्ये झालेल्या गाठी अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. कटाच्या आमटीला दाटसरपणा यायला हवा म्हणून मी शिजवलेल्या डाळीतली 1 टेबलस्पून डाळ हाताने स्मॅश करून यामध्ये घातलेली आहे. आपण जेव्हा वाटण करतो तेव्हा त्या वाटणामध्ये डाळ घातली तरीही चालेल, म्हणजे आपली कटाची आमटी छान मिळून येईल. कट घातल्यानंतर देखील हे मिश्रण अजून घट्ट आहे म्हणून आपण यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. कटाची आमटी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार यामध्ये पाणी घाला. कटाची आमटी आपण 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. आमटी शिजवल्यानंतर अजून घट्ट होईल म्हणून आपण आधीच गरजेनुसार पाणी घालायचं आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया आणि आमटीला उकळी येण्याची वाट पाहूया. बघा आपल्या कटाच्या आमटीला मस्त उकळी आलेली आहे. एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया आणि लो टू मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिटं आमटी छान शिजवून घेऊया. तुम्हाला जर कटाची आमटी आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक लहानसा गुळाचा खडा घालू शकता आणि एखादा टीस्पून चिंचेचा कोळ घालू शकता किंवा एखादं कोकम घातलं तरीही चालेल. 7 ते 8 मिनिटं मी आमटी छान उकळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आमटीला सुरेख रंग आलेला आहे आणि तर्री देखील मस्त आलेली आहे. बघा आमटीला घमघमाट सुटलेला आहे. एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया आणि आपली गरम गरम कटाची आमटी सर्विंगसाठी तयार आहे. मी आमटीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे.
आमटी गार झाल्यावर अजून थोडीशी दाटसर होईल। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल। मी वाटण्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घातली होती म्हणून मी आता पुन्हा यामध्ये कोथिंबीर घालत नाहीये। गरम गरम कटाची आमटी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। या कटाच्या आमटीसोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात देखील सर्व करू शकता। अशाच पद्धतीने ही कटाची आमटी घरी तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला ती आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।